न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। नव्या पोषण आहारामुळे गुरुजींच्या डोक्याची खिचडी। सध्या शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेच्या 3 संरचित आहार पद्धती सुरू झाल्या आहेत। मात्र याचा हिशोब कसा ठेवावा याबाबत शिक्षण विभागाचे ठोस मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे गुरुजींचा तणाव वाढत असून त्यांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे। इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आठवडाभर दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासाठी आता शिक्षण विभागाने मेन्यूचे प्रकार ठरवून दिले आहेत। प्रत्येक दिवसाचे मेन्यू कार्ड शिक्षक व मुख्याध्यापकांना दिलाय। मात्र यातून मुलांना पोषण आहार मिळत असला तरी हा मेन्यू आता शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरत आहे। विद्यार्थ्यांना पोषण आहारात सतत खिचडी दिली जात असल्यामुळे आता आहारात वैविध्य आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून योजनेत वैविध्यपूर्ण पाककृतींचा समावेश करण्यात आला आहे। विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून मेन्यूचा निर्णय चांगला असला तरी कडधान्य, तेल, मसाले, तांदूळ या सर्वांचा हिशोब शिक्षकांना ठेवावा लागणार आहे। याबाबत मात्र शिक्षण विभागाने त्याविषयी कोणतेही मार्गदर्शन केले नसल्याने हा हिशोब कसा ठेवावा असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केलाय। शालेय पोषण आहारासाठी शिक्षकांना दररोज ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांची उपस्थिती भरावी लागते। त्या उपस्थितीनुसार महिन्याच्या अखेरीस प्रत्येक पदार्थाचा ग्रॅम प्रमाणे हिशोब द्यावा लागतो। हा हिशोब कसा द्यायचा याचं सविस्तर मार्गदर्शन अद्यापही शिक्षकांना मिळालेलं नाही। तसेच दररोजची माहिती भरताना काही दिवसांमध्ये नेमका कोणता मेन्यू टाकायचा यामध्येही त्यांना शंका आहे। त्यामुळे ही माहिती भरताना महिन्याच्या अखेरीस आमच्या डोक्याची खिचडी होत आहे असं मत शिक्षकांनी व्यक्त केलंय। या पोषण आहारानुसार विद्यार्थ्यांना महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील मंगळवारी वटाणा मसाला भात आणि दुसऱ्या आठवड्यातल्या मंगळवारी सोयाबीन वडी द्यायची आहे। परंतु अद्यापपर्यंत शाळांना शासनाकडून किंवा संबंधित ठेकेदाराकडून सोयाबीन वडीच मिळालेली नाही। तसेच खीर बनवण्यासाठी साखर किंवा गूळ, दूध पावडर, नाचणी सत्व या पदार्थांचाही पुरवठा झालेला नाही। दरम्यान या सर्व वस्तू संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी खरेदी करायच्या असून त्याचे पैसे नंतर मिळणार असल्याचं पत्रात सांगितलंय। मात्र ज्या शाळांचा पट मोठा आहे त्या शाळातील मुख्याध्यापकांना एवढं साहित्य आणण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे। त्यामुळे या समस्येवर काय उपाययोजना करायची असा प्रश्न या मुख्याध्यापकांना पडलाय। शासनाने अग्रिम स्वरूपात ही रक्कम द्यावी अशी मागणी होती आहे। असं आहे पोषण आहाराचा मेन्यू। पोषण आहारामध्ये भाज्यांचा पुलाव, मसाले भात, मटार पुलाव, मूग डाळ खिचडी, चवळी खिचडी, चना पुलाव, सोयाबीन पुलाव, मसूर पुलाव, मटकीची उसळ, गोड खिचडी, वरण भात, तांदळाची खीर, नाचणी सत्व, मोड आलेले कडधान्य आदी पदार्थांचा समावेश आहे। यानुसार विद्यार्थ्यांना सोमवार, मंगळवार, गुरुवार व शुक्रवार या 4 दिवशी तांदळाची खीर, शनिवारी नाचणी सत्वाची खीर, बुधवारी अंडी आणि अंडी न खाणाऱ्या मुलांसाठी केळी अथवा उपलब्ध फळ, बुधवार वगळता इतर दिवशी मोड आलेल्या कडधान्याची उसळ द्यायची आहे। पहिला आठवडा झाला की दुसऱ्या आठवड्यातील मेन्यूमध्ये बदल असून त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमध्येही बदल केलेत। रोज येणारी नवनवीन परिपत्रके, भरावे लागणाऱ्या लिंक, वेगवेगळ्या समित्यांचे इतिवृत्तांत आणि विविध उपक्रमांमुळे शिक्षक अगदी मेटाकुटीला आलेत। त्यातच भर म्हणून ऑगस्ट महिन्यापासून नवीन पाककृतीनुसार पोषण आहार द्यावा लागतोय। त्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांचे नवीन प्रमाणानुसार हिशोब ठेवण्याचे काम व व्यवस्थापनाचे काम जिकिरीचं आणि वेळ खाऊ आहे। तरी शासनाने जुनीच पोषण आहार योजना सुरू ठेवावी असं शिक्षकांचं म्हणणं आहे। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।